नमस्कार. सात महाराष्ट्राची न्यूजमध्ये आपलं स्वागत. बीडच्या केज शहरात घरफोडी करणाऱ्या चोराला पोलिसांनी अवघ्या 48 तासात बेड्या ठोकत मोठा दणका दिलाय. केजमधील फुले नगर परिसरातील माजी सैनिक दिनकर विडेकर हे आपल्या कुटुंबासह राहतात. विडेकर पती पत्नी आपल्या मुलाला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेत भामट्याने लोखंडी चॅनल गेटचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानाच्या गल्ल्यातील 3,80,000 रुपयांची रोख रक्कम आणि घरातील 1,25,000चे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 5,05,000 रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने LCBने तपासाची चक्र वेगाने फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे LCB पथकाने फुलेनगर परिसरातीलच ऋषिकेश दिलीप काळे या संशयिताला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने चोरीची कबुली दिली आणि त्याच्या घरातून रोख रक्कमेसह 74,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत आणि अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक महेश विन्हे आणि त्यांच्या पथकाने ही दमदार कारवाई पार पाडली. बंद घर लुटणाऱ्या आरोपीला अवघ्या 48 तासात गजाआड केल्यामुळे पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, सात महाराष्ट्राची न्यूज, कीज.